समर समर कुठे गेला असेल हा समर? दरवेळेस गाणं वाजलं की समर कुठे निघून जातो, गायब होतो. भुताटकी बिताटकी नाही ना? अरे बापरे, समर समर भेटला का आमचा? समर नाही हो, समर नाही पाहिजे. समर, अहो समर दिसला का आमचा? अहो समर दिसला का आमचा? समर दिसला आमचा? समर दिसला नाही, तुम्हाला नाही दिसला. अहो समर दिसला का आमचा? नाही बोलू. हो भाऊ, समर दिसला का आमचा? कोण समर? तो नाही का असं गोरा गोमटा आहे, चष्मा घालतो, शहरी दिसतो. महात्मा, मला एक समजणार, ही शिकलेली माणसं अशी अचानक गायब का होते ती? काय माहिती? तिकडे ड्रायव्हर गायब, इकड्याचा समर गायब. हुडका हुडका, गावल कुठतरी. आमची तिकडे सुमी हुडाकती या, तुम्ही इकडे हुडका. ए चल रे महात्मा, उडका उडका. चला उडका उडका. तुला लक्ष ठेवायला काय झालं होतं? कुठे आहे समर? मॅडम मला माहित नाही, समर साहेब इकडे आलेच नाही. आई, सगळीकडे शोधलं समरला, पण कुठं सापडलं नाही ग. पण मी बघण्यावर पण फोन केलाय, पण तिथेही नव्हता तो. पण सगळ्यांना कामाला लावलंय मी, सगळे शोधतायत त्याला. अनुराधा, तू कशाला त्या रामरावच्या वाकडेच निघत? चांगला माणूस नाही तो, कधी काय करेल याचा नेम नाही. म्हणजे भाऊजी, रामराव समरचं काही बरं वाईट नरसू, करूच शकत नाही ना. हा नरसू मामा असताना समरच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. अगं शेवटी होणारा मुख्यमंत्री आहे तो. हिंमत आहे का कोणाची त्याला हात लावायची? काय काळजी करू नकोस ताई. हा नरसू मामा आहे ना, तो समरला आकाश पाताळ एक करेल, पण शोधून काढेल. तू काय रे, तू काय नुसतं उगाच चल शोध. समर, हे समर समर. कुठे गेला समर? तू त्याचं नाव अचानक अनाऊन्स केलेलं आवडलं नाही त्याला. जे विचारलंय ते सांगा. समर कुठे गेला? हा, गेला कुठं हा समर? हॅलो. हा नाही साहेब, नाही ते दिसलं कुठं. हा दिसलं. हा म्हणजे दिसलं की लगेच फोन करून तुम्हाला कळवतो मी. हा माझी जबाबदारी. आपण माझी कशी काय जबाबदारी? ही काय माझी जबाबदारी? हा समजलं. हो साहेब, मामा साहेबांचा फोन होता. तुम्ही त्यासनी कुठंच सापडत नाही, बंगल्यावर पण नाही, कार्यक्रमाच्या ठिकाणी पण नाही. आता काय करायचं? बबन, मी इथे असल्यावर तिकडे कसा सापडेन? तेच म्हणतोय मी, तुम्ही काय सापडणार नाही आणि तुम्हाला हुडकायची जबाबदारी मामा साहेबांनी माझ्यावर दिली आणि तुम्ही मला इकडे फोन करून बोलवून घेतलंय. आता मी तुम्हाला हुडकू कुठे? बबन, अरे तुझ्या समोरच आहे ना मी. नाही म्हणजे मी माझी जबाबदारी कशी पार पाडू? मामा नेहमी सगळी जबाबदारी तुझ्यावरच कशी टाकतात रे? हा मग मी त्यासनी सगळ्यात जबाबदार वाटतो ना, म्हणून. जबाबदार साहेब, तुम्ही पहिल्यांदा घरी चला, मला माझी जबाबदारी पार पाडू द्या. अहो साहेब, ताई मॅडम लय खवाळ्यात म्हणून सगळी जण तुम्हाला हुडकते ती. शोधू दे, मला नाही यायचं. मग मला कशाला बोलवले तुम्ही इकडं? अरे मग मी काय चालत जाऊ का? नाही पण बंगल्यावरच्या गाडीत नाही याचं ना. आहे का पालत्या गड्यावर पाणी? अरे मम्मा आणि मामापासून दूर जायचं म्हणून तर इकडे निघून आलो मी, आणि म्हणून तुला गाडी घेऊन बोलवलंय. पण तुम्हाला जायचं आहे नेमकं कुठं? अरे तेच तर कळत नाहीये ना. अशी जागाच नाहीये जिथे मला कोण समजून घे. काहीच कळत नाहीये बघ. तिकडे मम्मा मला न विचारता माझे सगळे निर्णय घेते, आणि बाबांची मम्मा पुढे बोलण्याची काही हिंमत नाही. आता ताई मॅडम कधी कुणाला कसं विचारते ती होय? त्यांचा स्वभावच तसा आहे, आपण तरी काय करणार त्याला? अरे काय करणार म्हणजे? चूक असेल तर चूक म्हणायला नको. मी काय गप्प बसणार नाही. तूच मला सांग, मी चूक आहे की मम्मा? साहेब, मी पाया पडतो, मी जीवच देतो कुठेतरी. आता हिरीत उडी मारून जीव देतो. बबन, अरे बबन, तू का जीव देतोय? प्रॉब्लेम माझा आहे ना. आधी मला सांग, मी चूक आहे का मम्मा? साहेब, तुमच्या पाया पडतो, माझा जीव घ्या तुम्ही. वाटल्यास तुम्ही मला ढकलून द्या हिरीत, पण मला असं पोड्यात टाकू नका. मी कुणाला का म्हणून चुकीचं म्हणू? साहेब, तुम्ही पहिल्यांदा घरी चला.
तुम्ही जर असं गायब झाला का नाही तर त्याची धगी तरसनी बसती या. म्हणजे मम्मा सांगते म्हणून तिला होय म्हणून असं म्हणतोस का तुम्हाला? साहेब तुमच्या पाया पडतो, मला असं कोड्यात टाकू नका. आधी माझं कोडं सोडवतो. साहेब तुम्हाला तुमचं कोडं सोडवायचं आहे ना? हो. चला माझ्या संग. मला नाही जायचं कुठे. आव खरंच तर तुमचं कोड असू द्या नाहीतर बोंब, ती सोडवणारे एकच, आमची सुनू. तुम्ही हा, आपली कसली पण अडचण असू दे ती सोडवण्यात तुम्ही एकदम पटाईत आहे. आपण तिला हे सगळं सांगू आणि ती सांगल तसं करू. तुम्ही सोडवणार प्रॉब्लेम. हा सोडू ना. आपण तिथं उभं राहून तीस 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 सगळं बसण्यापेक्षा तिच्याकडे जाऊया. ठीक आहे, सुमीकडे जाऊया आपण. तुम्ही घेताय का गाडी? हो, तुला जमणार आहे का आत्ता चालवायला? रडून रडून थरथरतोयस पार तू. बस मागे. हेल्मेट घाला साहेब. हे बघा, तुम्ही आज तुमची तुमची कामं केली नाही तरी चालतील. तुमचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे समर साहेबांना शोधून काढणे. कसं शोधणार? नाही नाही ए कसं शोधणार? तेच विचारतोय, कसं शोधणार? सगळ्यांनी आपापले फोन बाहेर काढा आणि सगळ्या ओळखीच्या लोकांना फोन लावा आणि त्यांना विचारा. काय विचारणार? काय काय त्यांना विचारायचं, समर साहेब दिसले का आमचे कुठं? लाव लाव. मामा साहेब, माझ्या वलती पेती तुनाला थमल साहेब माहित नाहीत, मग त्यांना फोन करून काय उपयोग आहे? तुझ्या घरच्यांना माहिती आहेत ना? त्यांना माहिती. लाव त्यांना फोन. लावतो. हे बघा, समर साहेब आपले होणारे मुख्यमंत्री आहेत. ते लोकांना माहिती झाले पाहिजे. नसतील माहिती होणार ना तर माहिती करून द्या. तेवढाच आजपासून प्रचार. चला लावा फोन. अरे तुझा फोन कुठे? आमचं येतच लय. लावा, येतला फोन लावा लावा. प्रश्न नको येतो तुझ्या आता काही. पटकन फोन लावायचा. लगेच. लक्षात ठेव. लगेच. हा, लावा लावा सगळे फोन लावा. काय रे, तुझ्या फोन मध्ये पहिला नंबर कुणाचा आहे? आईचा. लाव फोन. हा? लाव फोन. पण आई फलटणला असती. अरे फलटणला असू दे, त्या अमेरिकेला असू दे. लाव फोन. बरं लावतो हा लावतो. लाव. हॅलो. हा. आई ग. हा मीच बोलतोय अगे. अगं ती बरी आहेस ना तू? आणि स्वयंपाक विपाक सगळं झालंय ना? अरे स्वयंपाकाचं काय विचारतोय? समर साहेबांचा विचार. हा, तेच विचारतो. हा अगं आई, की आमचं समर साहेबांनी कुठं बघितलंस का? हा बघितलं का? बघितलं. दारू नाही पिलो ग, खरं सांगतोय. अगं तुझी शपथ. हा हा नाही नाही म्हणती आई. बघ बघ, उचल उचल. कुणीतरी खबर द्यायला फोन केला असेल समोर. म्हणजे उचल. हॅलो. अरे बोल की परश्या. अरे समर साहेब दिसलं का रे आपलं कुठं? अरे नाही. अरे तुमच्या एकमेकात कसले फोन लावताय? साहेब काय 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 काय? बॅलन्स संपला. बॅलन्स संपला? एकही माणूस इथला कामाचा नाही. बॅलन्स संपतोय, सारखा बॅलन्स संपतोय. चला फोन करा, फोन करा. ते सांगितलेलं काम करा रे. ताई, काय झालं? लागला का फोन? अरे नाही रे, मगाशी एंगेज लागत होता, बोलत होता कोणाशी तरी, आणि आता तर फोन बंदच आहे. नाही खरं जाऊ का? आपलं चुकतं. जरा त्याच्या कालाने घ्यायला पाहिजे होतं. आता त्याला नाही राजकारणात इंटरेस्ट, तर तू कशाला उगाच फोर्स करतेस त्याला? तर केवढ्यात गेलंय बघितलंस ना? कुठं गेले असतील? काय केलं असेल? म्हणजे जीवाला गोर लागून राहिला ना आपल्या, म्हणून म्हणलं. हा म्हणजे तिलाही किती काळजी आहे समरची. का तुला काय अक्कल आहे का नाही? अरे समर साहेब गायब झालेत आणि तू हे गोड वाटतोय सगळीकडे. बिन तातलेच आहे, दोन नाही. बेंचाकडे आहे, गोड नाहीये. घे. अनुराधा
अनुराधा, समरशी फोन झाला. आपला समर सुखरूप आहे, संध्याकाळी घरी येईन म्हणालाय. तुमचा फोन उचलला त्याने? हो. अगं काय समरनी तुझा फोन उचलला नाही, पण भाऊजींचा उचलला. असं कसं करू शकतो हा मुलगा? आणि तू पण किती भोळी, तुझ्या मनात हा विचार सुद्धा आला नसेल. समोर सुखरूप आहे म्हणून तू आपल्या आनंदात. आपल्या जन्मदात्या आईवर एवढा राग कुणी धरतं का? अरे 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 तेव्हा हा दिवस का बघायला लावलास मला? आई, तू इतका विचार करतेस त्या पोरासाठी, त्याला काय अजून तुझी किंमत कळलेली नाही. कलियुग, घोर कलियुग आहे. म्हणूनच सांगतोय, मुलांच्यातून वेळीच मन काढून घ्यावं. त्यासाठी आधी वेळीच मुलं तर झाली पाहिजेत ना. बोललीस का परत मध्ये? घातलंस तू? अगं इथं काय चाललंय? समर साहेब गायब झालेत आणि तू काय बोलतेस? काय तू तिचं मनावर घेऊ नकोस. काय पुढं काय करायचं ते ठरव. ताई मॅडम, ऐका माझं. मुख्यमंत्री पदासाठी हातचा मुलगा घालवू नका. अहो, तुम्हाला मुलगा आहे हेच मोठं नशीब आहे. पचकलीस का परत मध्ये? माझा समर मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. अगं पण कसा? तुझं आता काहीच ऐकत नाही तू. नरसू, हा? समर माझा मुलगा आहे. मी चांगलाच ओळखते त्याला. समर माझं ऐकणार. मी सांगते तेवढं करायचं. नाही, तुझा शब्द म्हणजे माझ्यासाठी आज्ञा आहे. तू सांग. आपल्या डॉक्टरांना बोलाव फक्त. बाकी सगळं मी बघते. ठीक आहे. सगळा कामाचा लोड माझ्यावरच नुसता. सुमे, काय ग तुला त्या ड्रायव्हरचा पुळका? पुळका बिळका काय नसते सुमीकडं. प्रामाणिक लोकांची मदत करते मी, बाकी काय नाही. होय का? असला कसला प्रामाणिक? न सांगताच निघून जातोय काम चुकार. काम चुकत हा, ड्रायव्हरच्या वाटणीची सगळी कामं झाल्यात. कांदा कापायचं काम निम तो आणि निम म्या केलंय म्हणून झालंय. आणि त्या बिचाऱ्यानं 2 बादल्या पाणी आणलं, त्याचं काय? बिचारा 2 बादल्या आणल्या की लगेच बिचारा. अगं बादल्याच होत्या, हाऊद नव्हता. तात्या, तो काय पैलवान आहे का हाऊ दुसरं आणायला? त्याच्या मनानं लई काम केलंय त्यानं. म्हणून सांगतोय, त्याच्या मानाने त्याला 20 रुपये दे. 200ची गरज नाही. माणूस कामाला आला म्हणजे त्याला हजेरी द्यायच लागणार. मग तुम्ही त्याच्याकडनं काम करून घ्या, नाही तर नुसतं बसवा. जे ठरले ते मी त्याला देणारच. ज्याला पैशाची किंमत नाही त्याला पैसे कामच द्यायचे. काम राहू देत, पण पैसे घ्यायला पण तो आला नाही. न सांगताच गायब झाला. त्याला पैशाची गरज नाही सुमे. नाही, त्याला पैशाची गरज नसती तर तो सिटीत इकडे आलाच नसता ना. त्यानं कारखान्यात झाडू मारला असता आणि त्यानं पाण्याच्या बादल्या पण उचलल्या नसत्या. अगं गरजू माणूस असा गायब होत नसतो. तात्या, उगा माहिती नसताना काय पण बडबड करू नका. काय ड्रायव्हरचं काय तर महत्वाचं काम असेल. तुम्ही अगं बॉम्ब झाली. अगं उगवलास का बाबा? कुठे गेला होतास न सांगता? हजेरी बी घेतली नाहीस तर पैशाची काय किंमतच नाही तुला, तर गरजच नाही. सॉरी. पुढारी साहेबाचा पुढारीपणा गेला नाही वाटतं. तुला कसं माहिती? अरे आज दिवसभर तेच बघतोय. सुमे, ती सोड, पण लय बॉम्ब झाली. अगं कसली बॉम्ब? ते साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं का? आधी कारखान्यावर नीट काम करू दे, मग मुख्यमंत्री. साहेब, तुम्ही नग म्हणतीय. म्हणजे
म्हणून लगेच काय मुख्यमंत्री स्वप्न पडायला लागले काय तुला? अगं साहेब म्हणजे आमचे पायलट साहेब, त्यांची बोम. हा आमचं पायलट साहेब, समर साहेब. तुमच्या बंगल्यावर काय साहेबांचा सुळसुळाट झालाय वाटतं. सांगा काय बोंब झालं पायलटची? सांगतो. आमचे पायलट साहेब आहेत ना, त्यांना राजकारणात काहीही रस नाहीये. पण आमच्या ताई मॅडम आहेत ना, त्यांना त्या पायलट मुलाला मुख्यमंत्री झालेलं बघायचंय. म्हणजे त्यांचं तसं स्वप्न आहे. आता काय करायचं हे मोठं टेन्शन आहे. पायलट साहेब हा, अशी बोंब आहे तर. पण मला एक कळत नाही, बोंब त्या पायलटची आणि ताई मॅडमची, आणि तुम्ही दोघं कशाला एवढा लोड घेताय? लोड नाही घ्यायचा, निवांत राहायचं. अगं साहेब आहेत ते आमचे. हा, आणि साहेबांनी टेन्शन म्हणजे आम्हाला टेन्शन. काय करायचं सांग? असला कसला पायलट साहेब तुमचा? आरंटेंग ना आईचं ऐकत नाही. आई असते की किंमत नसते म्हणतात ना, तेच खरंय. आता तर ताई मॅडम हाय जरा स्वभावाच्या कडक, पण पोरासाठी मौसाई होणारच की. अरे आईची आपल्या पोरावर लय माया असते, म्हणून ती नेहमी त्याच्या भल्याचं स्वप्न बघत असते. आता पोरग मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना काय ढेकळं मिळणार आहे? तुमच्या साहेबांना नाही अक्कल, म्हणून त्या माय माऊलीचं ऐकणं झालंय. समजतो कोणत्या सत्ताला? सुमे, साहेबांनी नीट बोल. का तो काय पाहू नाही का माझं नीट बोलायला? सुमीला जे पटत नाही ते ती डायरेक्ट बोलती. सांगतो या साहेबाला जाऊन, एवढा शिकलाय पण गाडीची अक्कल नाही त्याला. तुम्ही साहेबांनी नीट बोल. त्यांच्या समोर असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? समोर आला तर कानच पिरगळीन त्याचं, आणि मग सांगीन. साहेब साहेब तुम्ही शांत राहा साहेब. सुमे, आमच्या पायलट साहेबांची काही स्वप्न आहेत. म्हणजे ते उगाचच पायलट झाले नाहीत ना, त्यांचा एकदा विचार कर ना. दोन्ही बाजूनी विचार करायला पाहिजे. तेच म्हणतोय मी. म्हणजे आईच्या इच्छेचं ठीक आहे, पण साहेबांच्या इच्छेचं काय? माझं सांगू का तुला? मी बारक्यापणी डिट्टो माधुरी दीक्षित सारखा डान्स करायचे. सगळीकडे कौतुक असायचं माझं. अरे गल्ली तर मला माधुरी दीक्षित म्हणायची. दर गणपतीत डान्स असायचा माझा. मी तेव्हाच ठरवलं, मोठी झालं माधुरी दीक्षित बनायचं, पिक्चर मध्ये जायचं. आणि या सुमीने ठरवले आणि ते झालं नाही असं कधी होतच नाही. हा, हे बरोबर. पण हे तर असं झालं नाही. माझी आई गेली आणि तात्याच माझं आई बनलं. मला सावत्र राहायचा ताप नका म्हणून त्यांनी दुसरं लगीन बी केलं नाही. दिवस रात्र जागून तात्यांनी मला आईची माया दिली. आता तात्याने माझ्यासाठी एवढं केलंय, मला मी पण त्याच्यासाठी काय करायला नका. म्हणून मी बारक्यापणी स्वयंपाक शिकले. आता तात्यांना त्यांच्या कामात मदत करायला लागली. माधुरी दीक्षित गेली आणि राहिली ती सुमी, आमच्या तात्यांची सुमी. मला पण माप वाटतंय, माझ्या आईने माझ्यासाठी बघितलेलं एखादं स्वप्न पाहिजे. दुनिया हिकडच्या तिकडे केली असते, पण या सुमीनं पुरं केलं असतं ते. पण आता मला आईच नाही, तात्याच माझी आई. बार कसं का असं ना, पण स्वतःच्या मालकीचा एक ढाबा असावा असं आमच्या तात्यांचं स्वप्न आहे. आणि त्यासाठीच ते जुगार खेळतात. आता आमच्या तात्यांचं स्वप्न ते माझं स्वप्न. आता ही सुमी तात्याने त्यांचा ढाबा खोलून देणार आणि त्यांचा जुगार पण बंद करणार, आणि हे माझं स्वप्न आहे. सुमे, सगळं तुझंच रामायण सांगत बसलीस. साहेबांच्या इच्छेचं काय? साहेबांना समजलंय सगळं. म्हणजे साहेबांना मी समजावतो आता सगळं. तुम्ही एक विचारू? विचार की. मी मुख्यमंत्री झालेला चालेल तुला? आता कापड तर हाय सांगा, मग बन की. आधी कांदा कापाय शिक. शिकणार.